शेखर, आपण कालच बोललो, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत हे कोर्टामध्ये पोलीस स्टेशनमध्ये गेलेले होते। त्यांचा पासपोर्ट जप्त करायची मागणी त्यांनी केलेली होती आणि त्यानंतर अखेर आज तेलंगणामधून प्रशांत कोरटकरला ताब्यात घेतलेला आहे पोलिसांनी। इंद्रजित सावंतांची काही प्रतिक्रिया आली आहे का? श्रद्धा, काही वेळातच इंद्रजित सावंत जे आहे ते आपली प्रतिक्रिया व्यक्त करतील। मात्र गेल्या काही दिवसांपासून बरेच पोलीस पथकं जी आहेत ती ज्या प्रशांत कोरटकरचा शोध घेत होती, अखेर तोच प्रशांत कोरटकर पोलिसांना मिळालेला आहे। तेलंगणामधून प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे अशा पद्धतीची माहिती सध्या मिळते आणि आपण ही सगळी माहिती एक्सक्लुझिव्हली आपण पुढे न्यूजच्या माध्यमातून पाहतोय। गेल्या कित्येक दिवसांपासून खरं तर कोल्हापूरची 2 पथकं जी आहेत ती नागपूरमध्ये होती। नागपुरातून विदर्भातल्या अनेक ठिकाणी पोलिसांनी शोध जो आहे तो त्याचा घेतला होता। चंद्रपूरमध्ये देखील एका हॉटेलमध्ये तो काही दिवस वास्तव्यास होता अशा पद्धतीची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर काही पोलीस जे आहेत ते त्या ठिकाणी जाऊन देखील त्यांनी काही सीसीटीव्हीचा शोध घेतला आणि अखेर प्रशांत कोरटकर जो आहे तो त्या ठिकाणी तेलंगणामध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन अटक केली असल्याची माहिती सध्या मिळाली। त्यामुळे शेखर, थोडी विनंती तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंतजी जोडले गेलेले आहेत। सचिनजी नमस्कार। अखेर आता कोरटकरला अटक झालेली आहे, तेलंगणामधून त्याला पोलिसांनी अटक केली, आपली प्रतिक्रिया हवी आहे। नाही, पहिली गोष्ट ही अटक झाली, पुढे काय कारवाई होणार हे आम्ही म्हणजे आमचं लक्ष राहील त्याच्याकडे। प्रश्न असा आहे की एवढे दिवस का लागतात हा मुद्दा आहे आणि आम्ही जर दबाव नसता टाकला, विरोधी पक्षाने आवाज नसता उचलला तरीही झालं नसतं। मध्ये आता दुबईला पळून गेल्याच्या बातम्या वगैरे येत होत्या, त्यामुळे सरकारला बॅकफुटला आल्यानंतर त्यांची जागृती होते, परंतु त्यांची मानसिकता जी आहे या सरकारची ती वाचवण्याचीच आहे। त्यामुळे आम्ही पाहणार आहोत पुढे काय कारवाई होते ते। सचिनजी, काल जेव्हा इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला, प्रतिक्रिया दिली, तेव्हा त्यांनी असं म्हटलं की पोलीस मित्र आहे प्रशांत कोरटकर आणि म्हणून कोणतरी त्याला वाचवायचा प्रयत्न करताय आणि म्हणून इतका वेळ लागतोय। त्याला तुम्ही सुद्धा सहमत आहात का? निश्चितपणे, म्हणजे आपल्या वैचारिक जे विचारधारेची जी लोक आहेत किंवा ती विचारधारा पुढे नेण्यासाठी जे लोक काम करतायत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या त्यांना होत असतो। त्यामुळे ते आश्चर्य वाटण्यासारखं कारण नाही। तुम्हाला आरोपी भेटत नाहीत हे असं कसं होऊ शकेल? त्यामुळे निश्चितपणे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशीच आमची पण धारणा आहे। त्यामुळे आम्ही बारकाईने लक्ष ठेवू काय कारवाई करतायत त्याच्यावर। अगदी काय कारवाई होते याकडे लक्ष असेल। सचिनजी धन्यवाद, तुम्ही प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी। आणि याच संदर्भात आपण बोलूयात, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेजी आपल्यासोबत आहेत। अतुलजी नमस्कार। आपण पाहतोय मोठी आणि महत्त्वाची अपडेट, गेले कित्येक दिवस शिवरायांचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर गायब होता। त्याला शोध मोहीम बरीच पोलिसांची सुरू होती, मात्र अखेर त्याला तेलंगणामधून अटक करण्यात आलेली आहे, आपली प्रतिक्रिया? असं आहे की त्याला जेव्हा पाहिजे नव्हती तेव्हा अटक केलेली आहे। सरळ सरळ याला सरकारचा सपोर्ट होता, पाठिंबा होता म्हणून तो पळून जाऊ शकला। त्याच्यावर त्यांनी जेव्हा हे वक्तव्य केलं तेव्हा समोर आलं तेव्हा तो खेळ खेळत होता आणि सगळ्यांना दिसत होतं। त्याच्याकडे ईडीने जप्त केलेली गाडी होती। हे सरकारच्या पाठिंब्याशिवाय होऊ शकतं का? आणि तो अशा पद्धतीनं पळून गेला आणि सरकार पाहत राहिलं। म्हणजे सरकारचा रेकॉर्ड आहे 2014 पासून, ज्याला पळून जायचं आहे, ज्यांच्यावर यांचा विश्वास आहे, यांचे लागेबांधे आहे, ते देश सोडून पळून जाऊ शकतात। आता मध्यंतरी हा दुबईला होता असंही कळलं, काल कळलं हा चंद्रपुरामध्ये तळोदामध्ये होता असंही कळलं। अशा अनेक ठिकाणून बातम्या येत आहेत। त्याच्यामुळे विश्वास बसत नाही की तो पळून गेला। त्याला मदत होत होती, त्याला आता त्यांना वाटत असेल की आता हे टायमिंग योग्य आहे अटक करण्याचं, जास्त काय उठणार नाही। पण आमची मागणी आहे याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। तो जे बोलला ती कोणती विचारसरणी आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। बंच ऑफ थॉट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांबद्दल काय लिहिलं आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। इतिहासाची 6 सोनेरी पानं जे लिहिलेलं आहे सावरकरांनी, त्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांबद्दल काय लिहिलेलं आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्याच विचारसरणीच्या पाठिंब्यावर हा इतका नाचत होता। इंद्रजित सावंत हे इतिहासकार आहे। इतिहासकार आपली मतं काही पुराव्यानिशी मांडत असतात, इतिहासाचं इंटरप्रिटेशन करत असतात। त्यांना फोन लावून अशा पद्धतीनं धमक्या देणे आणि अशा पद्धतीने छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांचा अपमान करण्याची जी हिंमत आहे ती हिंमत अशा या पाठिंब्यामुळे येत असते आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडलेल्या आहे। त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे। अगदी अतुलजी, आपण पाहिलं की विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा असे बरेच पडसाद उमटले। आता जी कारवाई होईल ती होईल, पण खूप वेळ लागला असं नाही वाटत तुम्हाला या सगळ्या प्रोसेसला? कारण की कित्येक बरेच दिवस झाले कुठेतरी पोलिसांना चकवा देत होता असं सुद्धा निदर्शनास आलेलं आहे। स्पष्टपणे सांगतो ना मी, पहिले एक बेल कशी मिळाली, काय केस प्रेझेंट झाली,
आपल्याला माहिती नाही का? हायकोर्टाला त्याच्यानंतर सेशन कोर्टाला समजवावं लागलं, मग सेशन कोर्टामध्ये गेलं, कशा कशा पद्धतीने चकमा देण्याचा प्रयत्न होता, हे सगळं स्पष्टपणे सुरू होतं. पुरावे मिटवण्याचा कसा प्रयत्न झाला तेही समोर आलेलं आहे. सगळ्या गोष्टी समोर आलेल्या. आता बघायचं आहे की सरकार खरंच छत्रपती शिवरायांना मानत असतील, छत्रपती संभाजी महाराजांना मानत असतील, तर आपण बघू काय कारवाई करतात ते आता. की ह्यालाही 8-10 दिवसांनी, जशी तो कोण आपटे म्हणून आहे एक, ज्यांनी पुतळा बनवला, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 7-8 महिन्यात पडला होता, त्याला कशी पटकन बेल मिळाली, त्याच्यानंतर चर्चा पण नाही. खरी तर चर्चा आज ही झाली पाहिजे की कोणत्या कोणत्या लोकांनी काय काय महाराष्ट्राचा द्रोह केला आणि कसे कसे नंतर त्यांना बेल मिळाली, याची पण चर्चा झाली पाहिजे. कसे एन्काउंटर झाले, हे सगळं महाराष्ट्रासमोर आहे. अगदी अगदी बरेच मुद्दे प्रलंबित, मात्र आता यावर काय कारवाई होते त्याकडे सुद्धा लक्ष असेल. सचिनजी, अतुलजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल. कोरटकरला अखेर अटक झालेली आहे. इंद्रजित सावंत यांनी कोल्हापूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. कोल्हापूर पोलिसांकडून नागपूर आणि चंद्रपूरमध्ये कोरटकरचा शोध घेण्यात आला. कोरटकरने दुबईचे फोटो टाकल्याने तो दुबईमध्ये पळाल्याची सुद्धा चर्चा आहे. काय नेमकं घटनाक्रम आहे आपण एक नजर टाकतो ग्राफिक्सवर. त्यानंतर कोरटकर विरोधात लुकआउट नोटीस सुद्धा जारी झाली. कोरटकरच्या पत्नीने त्याचा पासपोर्ट पोलिसांकडे सोपवला कालच. इंद्रजित सावंतांनी अशी मागणी केलेली होती. सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आणि त्यानंतर हायकोर्टामध्ये त्यांनी दाद मागितली आणि त्यावर आज सुनावणी होणार होती. हायकोर्टामध्ये सुनावणी टळली आणि त्यामुळे कोरटकरवर अटकेची टांगती तलवार सुद्धा होती. आज तेलंगणामधून प्रशांत कोरटकरला अखेर अटक केल्याची माहिती आहे.